नमस्कार. हे आहे जळगाव जिल्ह्यातील लोहारा या गावातील कोरडवाहू शेतीचे शाश्वत मॉडेल उभारणारे शेतकरी विश्वासराव पाटील. त्यांनी ज्वारी, बाजरी, कापूस, मका, सोयाबीन असे अनेक धान्य घेऊन कोरडवाहू शेतीमध्ये अतिशय चांगलं उत्पादन मिळवलेलं आहे आणि त्यांचीच यशोगाथा आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. तरी आत्महत्या करतात असं सगळेजण म्हणत असतात. तर तुमचं हे कोरडवाहूच्या विषयीचं प्रेम आता 81व्या वर्षी पण तुमचं तेवढंच प्रेम आहे की जे तुम्ही 20व्या वर्षी सुरू केलं. तर हे प्रेम कसं काय आणि कशामुळे आलं तुमच्या? कोरडवाहू जे म्हटलं जातं पाण्याशिवाय काहीच नाही. या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे आणि ह्या मातीतून चैतन्य गावे, आणि ह्या मातीतून चैतन्य गावे. ही काव्यपंथी बोलताना संबंध सृष्टी, निसर्ग, पर्यावरण, पशुपक्षी, जीव जनावर हे आपल्या डोळ्यापुढे फिरतात. आणि हे सांगत असताना मला वाटतं अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये गावाला पिण्यासाठी पाणी नव्हतं. 11 किलोमीटरहून गावाला प्यायला पाणी येत होतं. तर शेतीला पाणी काय असेल? साहेबांचा प्रश्न. शेतीला पाणी नव्हतं, प्यायला पाणी 11 किलोमीटरहून. 12-13च्या दुष्काळात टँकरने पाणी गावाला. कल्पना करा आपण. याही परिस्थितीमध्ये आम्ही 6 भाऊ, 6 भावंड आणि शेती, दुसरं काहीच नाही. रात्री झोपताना शेती, सकाळी उठलं की शेती, तिला जलयुक्त करायची हा मनामध्ये ध्यास. तर पहिलं काम केलं आम्ही कोरडवाहूला जिवंत करण्यासाठी. अतिशय मूलभूत जे आहे ते आमचा शेतकरी असेल नसेल ते त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही, पण साहेबांनी जो प्रश्न केला त्याला मी सांगतो. काडी कचरा जो बायोमास आहे तो तिथल्या तिथे ठेवून त्याला आग, बत्ती, आगकाडी न लावता ते हे भूमातेचं वस्त्र आहे, पितांबर आहे, साडी आहे, लुगडं आहे, त्याला जिवंत ठेवून त्याचं आच्छादन केलं. काय केलं तर त्याच्या खाली जे जीवाणू असतात, धारिया साहेब, त्याच्या खाली जे जीवाणू असतात ते सजीव होतात. आणि जो कार्बन म्हणतो आपण, जो सेंद्रिय घटक म्हणतो, तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो. आणि हा जो पावसाचा अमृताचा थेंब पडतो ते संधारण करण्याचं काम, ते जिरवण्याचं काम हा बायोमास करतो, हा काडी कचरा करतो. ते पराठ्या, तुराट्या, दसकटं जे असतील ते त्याच ठिकाणी ठेवतो. हे करत असताना अतिशय महत्त्वाचा भाग, जो शेतकरी त्याची माती सांभाळतो तो त्याचं स्वातंत्र्य सांभाळतो. जो शेतकरी, जो देश त्याची माती सांभाळतो तो देश त्याचं स्वातंत्र्य सांभाळतो. आज संबंध आपण वाळवंटाकडे जातो, हे दृश्य माझ्या डोळ्यासमोर. तर आम्ही आमच्या शेतीला, परिसरातल्या शेतीला 2200 एकरला कंपार्टमेंट बंदिंग केली. 2200 एकरला शासनाचे 75 लक्ष रुपये त्या काळामध्ये खर्च करून 2200 एकरला कंपार्टमेंट बंदिंग केली. आणि गाव परिसर नैसर्गिकरित्या जलतृप्त केला. त्याचा फायदा असा झाला की हा काडी कचरा जो आहे तो तर आहे, परंतु हा जो अमृताचा थेंब, आता इतक्यात बोलले शिरसाट साहेब, पाऊस केव्हा पडतो, किती पडतो, काय पडतो काही सांगता येत नाही. अहो, जो पडतो त्या अमृताच्या थेंबाला आम्ही जिरवण्याचं काम केलं, पेरण्याचं काम केलं, बुजवण्याचं काम केलं या माध्यमातून. आणि वाहणारं जे पाणी आहे, वाहणारं धावणारं जे पाणी आहे त्याला थांबवलं. थांबलेल्या पाण्याला आम्ही जिरवलं. म्हणजे प्रत्येक जे काम केलं आम्ही आमच्या शेतामध्ये, प्रत्येक काम मातीचं जे केलं तर उताराच्या आडवे केले. नांगरटी, वखरटी, कोळपणी, पेरणी जे असेल ते उताराच्या आडवे केले. आणि सरीवरंबा अतिशय महत्त्वाचं, कोळप्याला दोऱ्या बांधायच्या आणि माती लावायची. सरीवरंब्यानं काम केलं. म्हणजेच काय, कोरडवाहू आपलं भांडं तयार करायचं जागेवर, म्हणजे शेताला पाणलोट करायचं. फार मोठा विषय मी एकटा काम केलं. कोणते पिकं तुम्ही घेता कोरडवाहूमध्ये तेही सांगा त्यांना. तर पिकं घेताना
शेतकरी साहेब माफ करा हा, एक पीक पद्धती करतो आपण, एक खातो का आपण, चौरस आहार घेतो. त्या भूमातेला सुद्धा चौरस आहार आपण दिला पाहिजे. तो अनेक पिकातून दिला पाहिजे. कसं थोडक्यात सांगायचं, आंतरपीक पद्धती, मिश्र पीक पद्धती, साफळा पीक पद्धती, आच्छादन, वापसा आणि हिरवळीची पिकं, हे जर आपण आपल्या शेतामध्ये केलं तर ती कोरडवाहू शेती नक्कीच आपल्याला साधता येते. तो पाऊस कमी पडो जास्त पडो, म्हणजे सांगायचं आपल्याला की आपण उडीद घेतला किंवा तूर घेतली किंवा मका घेतला किंवा सूर्यफूल घेतलं, बाजरी घेतली, ज्वारी घेतली, आंबाडी घेतली, कापूस घेतला, कोणत्याही पिकामध्ये आम्ही आंतरपीक घेतो, मिश्र पीक घेतो आणि त्या पिकातून आम्ही आमची शेती उभी करतो. 10 मजली केलेली आहे साहेब शेती, 10 मजली कापसाची शेती 10 मजली केलेली आहे. कारण काय की एक जरी पीक आपल्या हातातलं गेलं तर या 10 मजल्यातलं 2 पिकं 3 पिकं आपल्या पत्र करतात आणि रोग, कीड, अळी याचं नियंत्रण मोठ्या प्रमाणात होतं. पाण्याशिवाय शेती नाही. तर गेल्या 50-60 वर्षामध्ये पडत झडत शेतीमध्ये खूप प्रयत्न केले. यश आलं, अपयश आलं. तर हार्वेस्ट ऑफ होप जो आहे, डॉक्टर साहेब कार्यक्रमाला होते, विज्ञान भवनमध्ये हा पुरस्कार दिला जातो आणि आमचं भाग्य की पहिला सन्मान शेतकऱ्याचा विज्ञान भवनमध्ये झाला. त्यावेळेला कृषी मंत्री आदरणीय पवारसाहेब होते आणि मला तिथे बोट धरून नेण्याचं कारण निमित्त ज्यांनी पाहिलेलं होतं की कोरडवाहू ऊस ही संकल्पना शेतावर येऊन डॉक्टर कोकाटे साहेब, कुलगुरू त्यावेळेचे आदरणीय आर.बी. देशमुख साहेब, पाडेगावचे भोई साहेब, हे सर्व आले, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आले आणि त्यांनी पाहिलं, अरे इथे तर तडे पडलेले जमिनीला 5-5, 6-6 इंच तडे पडलेले आहे आणि त्या तड्यांमध्ये आपला पाय जातो आणि हा ऊस उभा आहे, हा ऊस उभा आहे आणि 30 फूट, 35 फूट, 25 फूट असा हा ऊस उभा आहे. तर याचं गमक काय, तर ते कोरडवाहू म्हणणं हे चुकीचं आहे. पाण्याशिवाय ऊस नाही, पण कमीत कमी पाणी 10 ते 12 पाळ्यामध्ये आम्ही तो ऊस आणला, म्हणजे गरजे इतकं पाणी त्या ऊसाला दिलं. आणि त्याची मूळ कल्पना सांगतो की इनरिच लँड टू इनरिच वर्षन, जमिनीला तुम्हाला श्रीमंत करा अगोदर, नंतर ती जमीन तुम्हाला श्रीमंत करेल. त्या पद्धतीने आम्ही आमच्या भूमातेला श्रीमंत केलं. तर मोठा विषय तो, तर ज्या शेतामध्ये पाणी कमी आमच्याजवळ 10 विहिरींचं पाणी एकत्र करून आणायचं आणि तिथे ही पीक पद्धती उभी करायची. तर त्या ठिकाणी आम्ही गुराढोरांचे आकार, शेळ्या मेंढ्यांचे आकार, नदी नाल्याचा पाझर तलावाचा गाळ आणि बिवाड, हिरवळीच्या पिकाचं बिवाड त्या ठिकाणी करत होतो आणि त्या शेताला विश्रांती देत होतो. विश्रांती हा शब्द शेतकरी विसरून गेलेला आहे. हव्यासापोटी, लोभापोटी अनेक पिकं घेतो, त्यात मला जायचं नाही. तर त्या जमिनीमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आम्ही सऱ्या पाडून घेतो आणि जो निसर्गाचा पाऊस पडतो त्या सऱ्यांमध्ये आडतो, जिरतो, मुरतो, म्हणजे जलसंधारण, म्हणजे भांडं तयार करतो आम्ही, भांडं तयार करतो आणि त्याच्यामध्ये घरचं पेनं असतं, 2 डोळ्याचं, 3 डोळ्याचं, 4 डोळ्याचं पेनं लावतो आणि जीवामृताची स्लरी जी आहे ते स्लरी त्याच्यामध्ये टाकतो
आणि 3 फुटाच्या सऱ्या पाडतो, त्याच्यामध्ये ते ऊसाचं नियोजन करतो, पुन्हा 5 फुटाचा पट्टा. म्हणजे ऊस हा सूर्यपुत्र आहे, सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी त्याची व्यवस्था करतो. आणि 10-12 पाळ्यात म्हणतो मी. तर 3 फुटाच्या नंतर 5 फुटाचा पट्टा, पुन्हा 3 फुटानंतर 5 फुटाचा पट्टा, अशा जोडओळीने आम्ही पाणी देतो. पाणी नियोजन आणि पाणी व्यवस्थापन. म्हणजे शेत जर 5 एकर असलं तर आम्ही 2 एकरला 2.5 एकरला पाणी देतो. पाण्याची तिथे बचत करतो. आणि पुढे जसा जसा निसर्ग चालतो त्याप्रमाणे आम्ही तिची व्यवस्था करतो. आणि हे करत असताना त्या ठिकाणी पाणी होतं त्यावेळेला 3 आठवड्यातून 15 दिवसातून आम्ही पाणी द्यायचं. आणि त्या काळामध्ये आपण जो उल्लेख केला की फेब्रुवारीमध्ये यायचं, तर हे डॉक्टर मंडळी फेब्रुवारीमध्येच आले. तर त्या ऊसाचंच रान त्यांनी पाहिलं, मोठा विषय येतो. ते ऊसाचं रान पाहिलं आणि खाली तळे पाहिले आणि मग त्यांनी ती पूर्ण संकल्पना समजून घेतली. मग डॉक्टर पंडित भोई, ऊसातले तज्ज्ञ वगैरे, जाधव साहेब वगैरे सर्व पाठवले. आणि ती यशोगाथा हार्वेस्ट ऑफ ग्रोथसाठी ICRला, इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्चला पाठवली. आणि तिथे या पद्धतीनं माझा सन्मान झाला. तुमचा तो एक जो ऊस आहे, यांचा एक जो ऊस आहे तो फक्त रसवंतीसाठी जातो, बरोबर आहे? अगदी बरोबर. त्याचं काय नाव आहे? हा जो ऊस आहे तो 419 व्हरायटी आहे, फार जुनी आहे. 1932 सालची आहे, कोइंबतूरची आहे. 419. आणि त्याचा गोडवा, त्याची रुची जी आहे, तर इतर जे ऊसाचे वाण आहे त्याच्यापेक्षा आगळी वेगळी आहे. त्यामुळे त्याला मागणी जास्त आहे. मग ते रसवंतीवाले तुमच्याकडे येऊन घेऊन जातात का तुम्ही पाठवता? ते कसं आहे, रसवंतीवाल्यांना जर आपण सांगितलं की बाबा तुम्ही या, तर मग थोडासा भावाचा रेट कमी होतो. आम्ही पोचवून देतो असं सांगितलं तर भावाचा रेट जास्त होतो. म्हणजे दोघांच्या समयोजनातून असतं. पण मग ऊसानी तुम्हाला संपन्नता दिली, म्हणजे खूप 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 संपन्नता दिली. इतर पिकांपेक्षा खूप. पाणी कमी, मागणी जास्त. 5-5, 6-6 हजार रुपये टनापर्यंत ऊसाची आम्ही पीक तुम्ही जळगावच्या साखर कारखान्याच्या नादीच लागलं नाही.